प्रचंड मोठा आहे का? कारण सकाळी जे 1.5 तासात झालं पोलिसांनी केलं ते फारच चुकीचं होतं असं वाटतं. नाही, निश्चितपणे तुम्ही येणाऱ्याला वाटेल तसं तुम्ही दबाव वापरताय, अटक करताय का? मोगलाई लागून गेले काय? म्हणजे इथे मराठी माणसाने मोर्चा नाही काढायचा, त्याच्यावर अन्याय झाल्यावर त्यांनी बोलायचं नाही, गुजरातांना वाटेल त्या परमिशन, हे चालणार नाही. हे मराठी माणसांनी दाखवून दिलं. संदीपजी, खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी सकाळी एक सांगितलं की आम्हाला रूट मॅप जो सांगितलेला आम्ही सांगितलं दुसरीकडून काढा, त्याच्यातली नंतर काय परवानगी घेतली नाही म्हणून आम्ही थांबवण्यात होतो. मुळात असं आहे, आम्ही काल त्यांना हेच सांगत होतो की आम्हाला मीरा रोडमध्ये मोर्चा काढायला, तुम्ही उठून आम्हाला सांगता घोडबंदरला मोर्चा काढा, उद्या कणकवलीला काढायला सांगाल, असं थोडी ना चालतं. जिथे घटना घडली आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला मीरा रोड शहरामध्ये मोर्चा काढायला द्या, तुम्ही रूट सांगा आम्हाला, तुम्ही सांगता आम्हाला घोडबंदरला मोर्चा काढा, असं कसं चालेल? पण आज एकजुटीची ताकद दिसली का? कारण कुठलाही पक्ष मराठी माणूस म्हणून एकत्र आलं, एवढं झाल्यानंतर सुद्धा लोक उतरली. आज होतली तुम्ही इथे बघा, कुठल्याही पक्षाचे झेंडे नाहीत. आज मराठी माणूस मराठी म्हणून एकवटला. ज्या पद्धतीचा मोर्चा खरं तर 5 तारखेला निघणार होता, मला असं वाटतं त्याची पुनरावृत्ती 5 तारखेला तो मोर्चा टळला, पण 8 तारखेला झाला. खूप धन्यवाद. तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं गेलं सगळीच लोक आता इकडे एकत्र आले आहेत आणि इथे येऊन अर्थात सगळीच लोक आता तो आनंद व्यक्त करताना दिसत आहे, कारण तो आनंद आहे त्यांच्या आंदोलन सक्सेसचा. तर महाराष्ट्रात मोगलाई लागू केली का असा सवाल संदीप देशपांडे यांनी पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे असं अविनाश जाधव म्हणाले.